महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचा परभणी पॅटर्न हिंदुत्ववादी भाजप मुस्लिम वोट बँकेला जवळ करणार आहे। नगरपरिषद निवडणुकीमध्ये परभणीमध्ये भाजपच्या कमळ चिन्हावरती अनेक मुस्लिम उमेदवार हे उभे करण्यात आले होते। यातील 12 जण निवडून आल्यामुळे भाजप महापालिका निवडणुकीत हाच पॅटर्न राबवणार असल्याची माहिती भाजप नेत्या मेघना बोर्डीकरांनी दिली आहे। मुस्लिम समाजाने पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री फडणवीसांचं नेतृत्व हे मान्य केल्यानं पालिका निवडणुकीमध्ये नांदेड, परभणी, संभाजीनगरमध्ये कमळ चिन्हावरती अधिकाधिक मुस्लिम उमेदवार उभे केले जाणार असं बोर्डीकर म्हणालेले आहेत। एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। हिंदुत्वाचं राजकारण करणारा भाजप आता मुस्लिम वोट बँककडे वळलेला आहे। आपण बघितलं तर परभणी जिल्ह्यामध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपच्या चिन्हावर अनेक मुस्लिम नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आता महापालिका निवडणुकीतही तोच अजेंडा राबवण्याचं या ठिकाणी भाजपच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले। दीदी, हिंदुत्वाचं राजकारण आणि आता मुस्लिम वोट बँक, बघा, ह्या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे। ह्याच भावनेतून नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतात। सबका साथ सबका विकास ह्या विचारांवर नरेंद्र मोदीजी काम करतात आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने प्रत्येकाला योग्य न्याय देण्यासाठी विकासासाठी या ठिकाणी कार्यरत आहेत। याची जाणीव मुस्लिम समाजाला देखील झालेली आहे। म्हणून मोठ्या संख्येने जिंतूर सेलूमध्ये मुस्लिम माझे सहकारी हे कमळ ही निशाणी भाजपाची घेऊन उभे राहिले आणि मतदार बंधू भगिनींनी सुद्धा घवघवीत यश दिलं। जेवढं मुस्लिम समाजाच्या नगरसेवकाला मतदान तेवढंच माझ्या वरच्या अध्यक्षपदाचा कमळ ह्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाला सुद्धा मतदान झालं। हेच दाखवत आहे की मुस्लिम समाजाने सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आदरणीय मोदीजींचं आणि आदरणीय देवेंद्रजींचं मान्य केलेलं आहे। ते येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कमळावरती जास्तीत जास्त मुस्लिम समाजातील नगरसेवक निवडून येतील असा विश्वास आहे। परभणीमध्ये जवळपास 60% मुस्लिम पॉप्युलेशन आहे महापालिकेचं जर बघितलं तिथं कसं गणित आपलं असणार? बघा, माझ्या जिंतूरमध्ये सुद्धा 62% हा मतदार मुस्लिम होता, तरी देखील 3100 मतांनी आमचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। त्यामुळे असा हिंदू मुस्लिम काही वाद होणार नाही, कारण की या ठिकाणच्या हिंदू मुस्लिम समाजाच्या लोकांनाही भारतीय जनता पार्टीचं, मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य झालेलं आहे। येणाऱ्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मुस्लिम उमेदवार जे आहेत ते महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये दिसू शकतात। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। भाजपचा मुस्लिम समाज सोबत घ्यायचा आहे तर मग बटेंगे तो कटेंगेची भाषा कशाला करता? महापालिका निवडणुकीमध्ये अधिकाधिक मुस्लिम उमेदवार देणार या मेघना बोर्डीकरांच्या वक्तव्याचा ठाकरे सेनेचे खासदार संजय जाधवांनी समाचार घेतलाय। बॉम्बस्फोट, मशिदा, मंदिरं कशाला करता असा सवाल देखील करत भाजप वोट बँकेसाठी मुस्लिम समाजाचा वापर करून आपली झोळी भरण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तुम्ही हिंदू मुस्लिम ही दर्गा, ही मस्जिद, हे अतिरेकी, हे बॉम्बस्फोट, ह्या गोष्टी करू नका। मुसलमान तुमच्या सोबत सगळे येतील ना। तुम्हाला जर मुसलमाना सोबत घ्यायचे तर मुसलमानाला बटंगे कटिंगची भाषा वापरू नका ना। तुम्ही त्यांना सोबत घ्या। ते का भारतीय नागरिक नाहीत का? नाही तर मग भारतीय नागरिक नाहीत म्हणून जाहीर करा आणि त्यांना इथून हाकलून द्या, हे तरी करा। पण जे गुन्हा गोविंदानं ह्या राज्यामध्ये लोक नांदायला लागलेत, ह्या देशामध्ये नांदायला लागले, भारतीय जनता पार्टी स्वतःच्या वोट बँकेसाठी ह्या लोकांचा द्वेष समाजामध्ये पसरून आपली झोळी कशी भरता येईल ह्या उद्देशानं वाटचाल करते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।